वा, आपलं पॉटलक करायचं ठरलं. मजा येते ना पण. हा नो या सिरियसली आपण ना रोज असं काहीतरी हेल्दी खायला पाहिजे मस्त. आणि सनया तुझी 5 स्टारची ट्रीट पेंडिंग आहे अजून आठवतंय ना? चॉकलेट ना देते ना तुला. चॉकलेट 5 स्टार हॉटेलची ट्रीट पेंडिंग आहे. सॉरी. देते देते. एक मिनिट हा. तुम्हाला दोघींनाही शॉपिंग आणि हॉटेल या व्यतिरिक्त काही बोलता येत नाही का? काही सुचत नाही? बाय द वे, आपण आत्ता इकडे एका स्पेसिफिक मुद्द्यावर बोलायला भेटलोय. त्याचं काय झालं? कोणाला काही सुचलंय? मला काय वाटतंय आपण रेवतीच्या नवऱ्याचा नंबर मिळवूया आणि त्याला कॉल करून असं सांगूया फॅन्टॅस्टिक यार. म्हणजे आता रेवती आणि राधिकामध्ये भांडण होणार. जर का असं खरंच झालं ना, तर रेवती राधिकाचं तोंडही बघणार नाही. एक तर ती रेवती कशी आहे माहितीये ना, एक नंबरची हट्टी आणि हेकेखोर आहे. तिला न आवडणारी गोष्ट जर का कोणी केली ना, किंवा कोणी तिच्या वाकड्यात शिरलं, तर त्या माणसाला ती इझिली माफ नाही करत. आणि राधिका इमोशनल फूल असल्यामुळे ती हे सगळं करेल. वाव यार, परफेक्ट आहे. आय नो, पण मग ह्याच्या बदल्यात मला काय मिळणार? काय यार, कोण असते ही? काय सारखी सारखी मागत असते ग? दोस्ती की खातिर कुछ तो काय? हे दोस्ती वगैरे असू दे. असे फुकटचे सल्ले दिले ना की किंमत नाही राहत. ठीक आहे, डायलॉग मारू नको. तुझं प्लॅन पहिले वर्कआउट होते, मग देईन काहीतरी. ओके, तो आता मुद्दा हा आहे की त्या मंदारचा नंबर मिळवायचा कसा. तू राधिकाला विचार. शनाया, मी राधिकाला डायरेक्ट विचारू का मला मंदारचा नंबर द्या असं? मग काय रेवतीला विचारणार आहे? तिथं समोर पण उभं करणार नाही. ते राधिकाला मंदारने कार्ड दिलं होतं बघ, त्याचा नंबर असेल ना. पण ते कार्ड आपण कसं मिळवणार? ही आणेल ना. यू आर राईट. ठीक आहे, ते कार्ड कसं मिळवायचं हे मी बघते. तुम्ही इकडेच थांबा, आलेत. ओके. गो सॅम. ऑल द बेस्ट. थँक्स. अरे यार, राधिका इमोशनल फूल आहे, सो मंदारला हेल्प करण्याची चूक ती करणारच. आणि मग रेवतीचं डोकं फिरणार, मग त्यांचं भांडण होणार आणि त्यांची फ्रेंडशिप तुटणार. वाव यार, कसलं बेस्ट आहे. मला तिची अख्खी सपोर्ट सिस्टमच तोडायची. तिला या बिल्डिंग मधनं कायमचं बाहेर काढायचं. अरे हेच ते कार्ड. इतक्या सहजासहजी मिळेल असं वाटलंच नव्हतं. समिधा, आई ग. काय ग? काय झालं? काय होऊन राहिलं? खूप डोकं दुखतं एकदम. हो का? मग मी काही करू का? डोकं चेपून देऊ का? चहा करू का तुझ्यासाठी? नाही नको, मला प्लीज पेन किलर देशील प्लीज. माझ्याकडे थांब बघते. हा. हे घे. ठीक आहे गोळी. पाणी दे ना. हो हो, पाणी देते. हे घे.
हो. मला प्लीज चहा देशील? हा आत्ता म्हणते. ती राधिका किती भोळी आहे. एनिवे, माझं तर काम झालं ना. मंदारचा नंबर मिळाला. सनाया बस ना. हा. हॅलो, हा बोल ग. हा शनाया, ऐक. मला मंदारचा नंबर मिळालाय. रेवतीचा नवरा. ओ रिली? मी त्याचा नंबर तुला मेसेज करते. तू तुझं काम चालू कर. ओके ओके ठीक आहे, मी माझं काम सुरू करते. पण तू राधिकाकडे लक्ष ठेव, ओके? आणि तिच्या फोनकडे पण लक्ष ठेव, कोणी फोन करते का? ओके? हो हो, नाही माझं लक्ष आहेच. डोंट वरी. येस, ओके. चल बाय बाय. झालं काम. ए आला, नंबर आला, नंबर आला. लाव फोन. मी नाही, तू करणार आहेस फोन. मी नो वे, मी चालली. मध्ये मी एकटीच काही ना, आता जाऊ दे. ना बरोबर माहितीये मला कसं पटवायचं. माहितीये मला. हावरे, फोन करा आता. एक मिनिट, प्रॉमिस विसरू नकोस. हा नाही विसरणार. भुक्कड यार, हे खा कर. कोणाचा नंबर आहे? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, कोण? हा मी तुमची वेलविशर बोलते. काय? वेलविशर? वेलविशर? हा, आणि हो, कोण बोलतंय हे जास्ती महत्वाचं नाहीये. मी काय बोलणार आहे हे जास्ती महत्वाचं आहे. तुम्ही कुठून बोलताय हे जरा मला कळेल का? आणि मला ना जरा समजेल अशा भाषेत बोला. हो हो, मी सगळं नीट सांगते. मला एक सांगा, तुम्हाला तुमच्या मुलीला भेटायचंय ना? बरीच माहिती दिसते माझ्याबद्दल तुमच्याकडे. नीट काहीतरी सांगाल का? नाव काय ते सांगाल का? हा, ते जाऊ दे. पण तुम्हाला जर तुमच्या मुलीला भेटायचं असेल ना, तर तुमची मदत एकच व्यक्ती करू शकते. कोण? राधिका सुभेदार. म्हणजे जिला तुम्ही मगाशी भेटलात रेवती सोबत. तुम्ही स्वतःचं कार्ड दिलत ना, आठवलं? हो, आठवलं मला. हा, तर ती तुम्हाला नक्की मदत करू शकते. ती आणि रेवती बेस्ट फ्रेंड्स आहेत. सो बघा, ट्राय करून. त्यांचा जरा मला नंबर देऊ शकाल का? हो, एक मिनिट. हा, लिहून घ्या. 98. हॅलो.